नमस्कार, तुम्ही बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. पिपलधरा प्रकल्पात 65 कुटुंबांना अजून मोबदला नाही. मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पिपलधरा येथे बांधण्यात येत असलेल्या जलप्रकल्पामुळे अनेक गावकऱ्यांची घरे आणि जागा पाण्याखाली जाणार असून बहुतेकांना मोबदला मिळाला आहे. मात्र अजूनही 65 कुटुंबांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळालेला नाही. या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिनजी इटनकर यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित 65 कुटुंबांची घरे आणि जागा प्रकल्प क्षेत्रात आल्याने त्यांचे सर्वस्व पाण्याखाली जाणार आहे. तरी देखील त्यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा पुनर्वसनाचा मोबदला देण्यात आलेला नाही, जे अन्यायकारक आहे. मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणात लघु पाठक म्हणजेच सब डिव्हिजनल विभागाची बैठक बोलावून न्याय देण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच शासनाने दुर्लक्ष केल्यास मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर संघटक कादिर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष सचिन सहारे व जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी, जिल्हा सचिव दीपक ठाकरे, तालुका अध्यक्ष गणेश बरवटकर, इतर गावकरी व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.